आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक रोड रेल्वे स्थानकाबाहेर रविवारी 14 जून रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास भरधाव कारचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार BH24D 1897 क्रमांकाच्या ब्रेझा कारने प्रथम स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या एका रिक्षाला धडक दिली। त्यानंतर वाहनतळ परिसरात लहान मुलांसोबत जात असलेल्या एका महिला प्रवाशाला धडक देत कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर डिव्हायडरवर चढली। या अपघातात परिसरातील अन्य काही वाहनांनाही नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। घटनास्थळी उपस्थित नागरिक, रिक्षा युनियनचे अध्यक्ष किशोर खरताळे तसेच टॅक्सी स्टँडवरील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी बिडको रुग्णालयात दाखल केलंय। अपघातानंतर वाहन चालक, महिला आणि नागरिकांमध्ये वाद झाल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। वाहन चालक महिला ही एका जवानाची पत्नी असल्याचं समजतंय। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान अपघाताची सखोल चौकशी करून संबंधित वाहन चालकावर वाहतूक नियमांनुसार योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि रिक्षा चालक संघटनांकडून करण्यात येत आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। सकाळचे 8:15 8:30 झाले असतील। आम्ही सगळे या ठिकाणी उभे होतो। आम्ही या ठिकाणी सगळे मुलं उभे होतो। आम्ही बघितलं काही एक रिक्षातून पॅसेंजर उतरत होते। त्याच्यामध्ये 2 लहान मुलं होती, 2 लेडीज होत्या। ते उतरत होते, पण मागून एक भर वेगाने एक गाडी आली आणि त्या गाडीने त्या रिक्षाला पहिली असं टच केलं। रिक्षा पुढे आली। मग आम्ही पळत गेलो, त्या रिक्षाला धरलं, तिथं थांबवलं। त्याच्यानंतर त्या गाडी खाली 2 मुलं आणि 2 लेडीज अशा आम्हाला दिसल्या। पण ती गाडी त्या डिवायडरवर वरती चढल्यामुळे त्या लोकांना म्हणजे काही लोकांना मारणे, पण एक लेडीज होती, त्यांची जी इथली मणक्याची हड्डी जी आहे, मला तरी वाटतं ती क्रॅश झालेली असेल। तिला फार लागलं आणि लहान लहान मुलं होतं, त्यांनाही फार हाताला पायाला वगैरे लागलं। मग त्यानंतर आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो आणि मग त्या लोकांना बाहेर काढलं आणि आमची एक रिक्षा काढून त्यांना महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं। पण याच्यामध्ये असं झालं का त्या लेडीजला आम्ही याच्या पहिलेही पार्किंग करताना आम्ही बघितले त्याला काही गाडी येत नाही। पण आम्ही एक पोलीस होता इथं, आम्ही न लावता पोलिसालाच बोलावलं आणि पोलिसाला सांगितलं का ह्या लेडीजला ही गाडी येत नाही तर हिला पार्क करून द्या। त्याच्यानंतर तो गेला आणि त्यांनी ती पार्क केली। म्हणजे या लेडीजला गेले मी 5-6 महिने झाले तिला बघतो या ठिकाणी ती येते, पण तिला ती गाडी काही येत नाही। पण आज असं समजा का त्या लोकांचं नशीब होतं का त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही, पण त्या बाईला फार लागलं। पण त्या ठिकाणी असं झालं का ती जी बाई होती चालवणारी, ती म्हणती मैं पैसा भर के दूंगी। म्हणजे तिची मजुरी अशी होती का तिला थोडाही पश्चाताप नव्हता। असं सगळे लोक या ठिकाणी हळहळ करत होते, त्या लेडीजला ना थोडाही पश्चाताप नव्हता। तर त्या लेडीजकडे लायसन आहे का नाही आहे हेही त्यांनी पोलिसांनी पडताळून पाहिजे। पण घटना झाल्यानंतर पोलीस, RPF या ठिकाणी सगळे आले। त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। त्याच्यानंतर त्यांनी सिटी पोलीस स्टेशनला नेलं आणि ते महानगरपालिकेला त्या मुलीला नेलं। त्यानंतर काय झालं हे आम्हाला काय करता गाडी गेली ना, त्या महिलेच्या अंगावरून एक चाक गेलं। चाक गेल्यानंतर ते बरं झालं ते डिवायडरवर चढलं। जर दुसरं चाक जर त्या लेडीजच्या अंगावरून गेलं असतं तर कदाचित ती या ठिकाणी मरण पावली असते।